टू माय यूट्यूब चॅनल, माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. कशात माहीत ना मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, मालवण किल्ल्याला होतो आणि आता चाललो आहे आम्ही कुणकेश्वरला. तर जाऊया आता, काहीतरी थोडंसं खाऊ कुठेतरी हॉटेल भेटलं तर, आणि त्यानंतरला कुणकेश्वरच्या मंदिराला दर्शन करायला जायचं आहे आणि त्यानंतरला घरी. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आपली फॅमिली सर्व इकडे आहेत. भरतचा काय वेगळाच असता, भरत वेगळी शूटिंग करत आहे माझी, सतीशदा वगैरे आहे. गाडी पण आपली आलेली आहे. तर जाऊया शेवटपर्यंत बघा. मंगल मूर्ती मंदिर मामा की जय. चलो अभी कुणकेश्वर मंदिर. तर मित्रांनो, आता आम्ही इकडून निघालोय आणि आता चाललोय कुणकेश्वर मंदिरला. तर मध्ये पुढे चांगला हॉटेल भेटला तर जेवायला थांबू आणि त्यानंतरला कुणकेश्वर मंदिर. बोल बोल बोल. भरतचं नाव घे, भरतचं लग्न आहे. या तेलंगणावरून आलेला बघ, बोलतच नाही, आवाजच काढत नाही भरत. तेलंगणा चेंज करू नका. दुबई रिटर्न. काळा काळा कापूस, काळा कापूस पिंजरा रे बरच. तर हॉटेल विसावाच्या इथं छोटंसं हॉटेल आहे, तर इथं जेवायला थांबलो आहे. बघूया, नॉनव्हेज खायचं आहे थोडंसंच, कारण काय वाजलेले आहेत बरोबर 3:30, त्यामुळे जास्त काय जाणार पण नाही जेवण, आणि जेवलं तर संध्याकाळी जेवायला होणार नाही, म्हणून थोडं लाईट खायचं आहे इथे आणि निघायचं पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, नॉनव्हेज खायचं प्लॅनिंग होता, पण कुणकेश्वरच्या मंदिरात दर्शन घ्यायचं होतं, त्यासाठी व्हेज खाल्लं, चपाती भाजी वगैरे, आणि नंतरला मग आम्ही निघालो कुणकेश्वरच्या दिशेने. इथून जास्त नाही, एक 28 किलोमीटर होता कुणकेश्वर. तर मस्त प्रवास झाला. कुणकेश्वरला जाताना सुद्धा मस्त वेगळी वाईफ होती, आणि गाणी म्हणत मजा करत धमाल करत कुणकेश्वरच्या दिशेने आम्ही निघालो. फायनली आपण कुणकेश्वर मंदिराकडे आलो. एका तासाच्या प्रवासानंतरला मंदिर बघायला की मन पूर्ण हळद सण. कुणकेश्वर महाराज की जय. गाडी पार्किंग करूया. पोरा मजा करतात ते बघ नदीत. तर मित्रांनो, पोचलोय कुणकेश्वरच्या मंदिरच्या इथे, आणि आल्या इकडे बीच बघा. बीचवर पोरं मजा करतात. ए काय रे, पाणी आहे काय करतं? तर हे बघा, इकडे आपला मंदिर आहे. आजकाल पोरा लय सर करतात इकडे, पण एक कोणा पोरांची सर आली, कुठल्या सहल आली आहे शाळेची. आम्ही पण असं तेव्हा जायचो. तर जाऊया, दर्शन करायला जाऊया ना सर, अगोदर दर्शन करून येऊया अगोदर ना. झाली ना, चला सर दर्शन करून येऊया अगोदर ना. शिल्पक चल. गाडी लावल्या त्या साईडला, आणि त्यामुळे आम्ही पाठीमागच्या डोरने जातो. या पाठीमागचा एरिया आहे,
पाठीमागचा वेस आहे हा, पाठीमागचा परिसर हा बघा, परिसर बघा, भरपूर काम केलं आहे हा याच्यात सर. मध्ये आलो होतो तेव्हा हे सगळं नव्हतं, आता चांगलं केलं आहे. हे बघा हा कळस आहे आणि हा पाठीमागचा परिसर आहे. तर इकडं जाऊया, इकडून दर्शन वगैरे घेऊया. नजारा बघा ती पहिला कसा वाटतंय, मस्त. ती बघा तिकडे घरा बघा कशी वाटतात. आपल्या आयफोनची चार्जिंग खतम झालेली आहे, त्यामुळे साध्या फोनने आपण शूट करतोय, त्यामुळे जास्त झूम करू शकत नाही आपण. मंदिराचा समोरचा परिसर आहे हा बघा, कळस किती मस्त वाटतं बघ. तर जाऊया ना, दर्शन करूया आधी. चला हो, चला सर. इकडे जा पहिलं. तर पहिलं गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शन करूया. मोरया. इथे श्री नारायण मंदिर आहे हा बघा. अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो. इकडे काय आहे, इकडे काम चालू आहे कसलं तरी. हे बघा हा परिसर आहे आजूबाजूचा. इकडे कामकाज चालू आहे मंदिराच्या आजूबाजूला. हा बघा मस्त आणि शांतता वाटते इथं, कोणच नाही तेवढी मोठ्या मंदिरामध्ये. इकडे कामकाज चालू आहे बघा. कोरीव काम किती मस्त केलं आहे बघा मंदिराचा. जाऊया मेन मंदिराकडे, दर्शन घेऊया आणि नंतरला मग इथे येऊया. रचना बघा, मंदिराची रचना कशी आहे ती, मंदिराची रचना बघा. रचना किती नंबर केले मंदिराची.
मित्रांनो अतिशय सुंदर असं दर्शन झालं आणि गर्दी पण नव्हती आज आणि मस्त दर्शन झाला. तर थोड्या वेळ बसू इथं शांत वाटतंय. सनसेटपर्यंत थांबणार नाही कारण का आपल्याला घरी जायला पण लेट होईल त्यामुळे. तर थोडा आनंद घेऊ आणि त्यानंतर जाऊ. मस्त वाईब आली मस्त वाटलं जरा आल्यावर. आणि एवढा प्रवास केला पण असं वाटलं नाही की भरपूर प्रवास करून आलो आहे. आता मंदिरात आल्यानंतरला प्रत्येकालाच माहिती आहे की शांत असते आणि मस्त इथे स्वच्छता आहे त्यामुळे मस्त वाटतं. पाठीमागं भरपूर पब्लिक आली आहे. बीचवर भरपूर धमाल करतात. तर आम्हाला बीचवर जायला भेटणार नाही कारण का आम्हाला लेट होईल. तर निघू लगेच नाहीतर थांबतो तर लय उशीर होईल मग जायला. तर चला. आणि आम्ही पितोय गरम गरम चाय. कुंकेश्वरची चाय पिऊन घरच्या दिशेने निघू जाय जरा. त्याला द्यायचे नाही 4,000 रुपये द्यायचे त्याला आणि 100 रुपये त्याचे द्यायचे त्याला. दर दर शिल्पक चाय दर. सतीश सर हो सर मला 2 घे. घे तू पण अजून त्याला घे. शवंदा घे. तर मित्रांनो या चाय पियायला मस्त आहे चाय. करली आहे ती करली सुकली नाही चांगली पण. आम्ही आता कुंकेश्वर मंदिरात दर्शन करून निघालोय घरी वैभवडीला. तर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर बाबा की. चलो वापिस घर पे. कोपटोत आला होता कोपटोत जाणार होता. काजूच्या बागा बघ किती तिकडे. काजूचा मोह पण आला बघा. तर मित्रांनो फायनली पोहोचलो वैभव स्टेशनला. वैभव स्टेशनला बोलतोय वैभव मार्केटमध्ये. आणि वैभवडीला नजारा बघा आज ढग काय चांगलाच बरेच आहे म्हणजे मस्त वाईब देतोय. तर मार्केट बघा आधी भरलेला वाटतंय आज भयानक. तर वैभवडी काय थोडं सामान घ्यायचं आहे. सामान घेऊया. चिकन वगैरे घ्यायचं आहे. भयानक असं प्लॅनिंग केलं आहे घरी गेल्यानंतरला. तर बघू चला. वैभववाडी आपली गाडी काय ती बघ इथे लावतो बोलला तो. बघूया. तर मित्रांनो फायनली घरी आलो आणि अवस्था बघा काय झाली आहे म्हणून आता फिरून फिरून. तर सगळे फ्रेश होत आहेत. आताच वैभवडीनं आलो चिकन वगैरे घेऊन आणि भंडाराचा प्लॅनिंग होणार आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मजा आली. आजचा दिवस पूर्ण मजेशीर आणि धमाकेदार गेलाय आणि पूर्ण
भरपूर दिवसापर्यंत आठवणीत राहील दिवस, एवढा चांगला गेलाय. तर आता घरी आलो, फ्रेश फ्रेश होतो फटाफट आणि हा ब्लॉग इथेच थांबवतो. चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय.